स्पायडरमॅन पण कुठे चढला? घे बाई घे. बेटे हे बघा इकडे मस्त सगळीकडं हे करून ठेवलंय आता. आणि आम्ही खाणार आहे. आम्हाला दिलं नाही तर मी जेवणारच नाही. तर आता आपण या चिंबोऱ्या मस्तपैकी ऍड करू रश्श्यामध्ये. डालो मस्तपैकी कशी तरी आलेली आहे. तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर गाईज आता मी घरीच आहे आणि मी तुम्हाला एका मागच्या ब्लॉग मध्ये दाखवलं होतं. आम्ही चिंबोऱ्या पकडायला गेलो होतो रात्री, सगळी फॅमिली होती. आम्ही 5 जण होतो आम्ही. तर आम्ही चिंबोऱ्या पकडून आणल्यात ते आणि आता मी बनवणार आहोत त्याची एक मस्त अशी रेसिपी. आणि मम्मी बनवेल ती रेसिपी. आपण फक्त खायचं काम करायचा. तिला मदत करायला मयू आहे आणि मी व्हिडिओ शूट करायला आहे. तर काय इकडे बघा मयुरी रेडी आहे आणि आता ती चिंबोऱ्या बघा याच्यात आम्ही बांधून ठेवल्या होत्या. ते आता तोडायचे आहेत आम्हाला. बघा कसल्या खात्री बेकार आहे रे, मोठी आहे तरी. आता हे चिंबोऱ्या तोडतो आम्ही इथं. तुम्ही बघा बाबा बाबा काट का नावाचा लढाई. काट काट पळाली नाही का ती. धरता धरता वाट लागली. मयुरी बघा आता कशी सटासट तोडते का नाही चिंबोऱ्या. अगदी मोठी घे ना तोडायला, मोठी ही झाल्यावर. तर गाईज पहिला गडी गारच झालेला आहे इथं चिंबोऱ्यांचा. बघा कशी साफ करते बाबा. खेकडे तिला आवडतात ना, त्याच्यामुळे ती जास्त डेडिकेशन जास्त आहे तिच्या चिंबोऱ्या खाण्यावर. बघा कसा तोडला मस्त एक चिंबोरीचा कान. बेटे माझ्या तीच चावली. माझ्या हीच होती गाईज. योच तो रट्टास होता, रट्टास. योच तो रट्टास. किती मोठा आहे बघा. तो नांगा दाखव तिचा. यो याच्यात माझा बोट गेला होता. बाबा बाबा डोळ्यात पाणी आले. हुशेरी रडशील रडशील. याची मुलींनी काम वाटतात. ही ती बाहेर आली. धरलो कर तिला. ती बघा गॅस बाहेर आली पिशवीतून. चढ चढ वरती चढ. आता बघा यो बघ आमचा माणूस बघा. यो बघ लगेच कशी चालली बघा लगेच तिकडे. तर गाईज आम्ही आता ना पटकन या चिंबोऱ्या तोडून घेतो. कारण त्या 10 आहेत चिंबोऱ्या. मी मोजले होते बघा, मी त्या ब्लॉगमध्ये दाखवले. 10 आहेत टोटल. 2-3 आहेत ना त्या छोट्या आहेत, बाकीचे सगळ्या मोठ्या आहेत. आणि एक सगळ्यात मोठी होती ती तोडली वाटतं मयुनी ना. मयूर हीच ना. हां ही होती, सगळ्यात मोठी होती. ती तोडली आता आणि बाकीच्या आता तोडून घेतो पटापट. ही बघ बाबा स्पायडरमॅन पण कुठे चढला? घे बाई घे. मयुरीची इथं बघा कशी झाली. चिंबोरीत नाही बघत आहे तिला. तिला मारून काय होणार आहे. चावली चावली चावली. हे बघा इकडं मस्त सगळीकडं हे करून ठेवलंय आता. आणि आता आपण रेसिपी बनवणार आहोत. याच्यात माझा बोट अडकला होता तर हा मी खाणार. माझ्या नावाचा आहे. काय मी खाणार आहे. हा हा काय पण आता तुला या पावसाळ्यातल्या पहिल्या चिंबोऱ्या खायला भेटल्या, तुला कसा वाटतो?
एकदम भारी. हा तुला आवडतात चिमोरे ना. हो. थांब थांब शिजू दे लगेच नको खाऊ. एवढी काय झाली कच्चा खायला बघते लगेच. आम्ही खाणार आहे. आम्हाला दिलं नाही तर मी जेवणारच नाही. चल बे चल. तेरे लिए तो ये हे तुझ्या साईडचा आहे बघ. आणि हा हे खाणार आहे. हा बघा काय. खाणार आहे. नाही नाही हा काय जेव्हा आमचा आचारी आता आलाय कधीची वाट बघतो आचारीची. आचारी गायब होतो कुठे. आमच्या भाषेत त्याला काय बोलतात माहिती का. शिंगडा. शिंगडा आमच्या भाषेत त्याला शिंगडा बोलतात. शिंगडा. आणि ही कवटी आणि हा पेंदा हे आमच्या भाषेत बोलतात. आणि मम्मी हे काय पाकड्या. पाकड्या बोलतात त्याला. पाकड्या आमच्या भाषेत. हा का तुमच्याकडे काय बोलतात ना मला कमेंटमध्ये सांगा. याला काय काय बोलतात ते. आता सेमच असेल जास्त करून पण थोडासा एक दोन शब्द वेगळा असू शकतो कुठल्या एखाद्या याला भागाला. त्याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते मम्मी सांगेल इकडे. हे बघा तर मम्मी सांग. एक वाटी बेसन. हां तेच अर्धी वाटी तांदळाचं पीठ. एक खडे मसाले घेतलेत थोडे थोडे. मीठ. हे वाटण कांदा खोबऱ्याचं वाटण भाजलेलं. मसाला. इकडे मसाले आहेत सगळे याच्यात. हळद गरम मसाला धना पावडर जिरा मोहरी कांदा कापून घेतलाय. 2 टोमॅटो कापले. आता आपल्याला पहिलं पीठ भाजून घ्यायचं थोडं. तर आपण आता हे बेसनचं ना बेसन आणि तांदूळ दोन्ही भाजून घ्यायचे. हे दोन्ही पीठ आहेत ते आपण आता पहिले भाजून घेणार आहोत. 1-2 मिनिटं भाजून झालं का बेसन टाकायचं. तू एवढ्या आवडतं बोलते थोडी जोरात बोल. किती जोरात आहे. तू आवाज जोरात बोल वाढव ना ना. म्हणा. बघतात त्याला ऐकायला झाला पाहिजे. तू एवढी हळू बोलते. 1 मिनिटं भाजून घ्यायचं 2 मिनिटं भाजून घ्यायचं. गायच मम्मी थोडी नर्वस झाली मला वाटतं. असं काय नाही असं काय नाही. तेव्हा हळू आवाजच बोलते एकदम हळू. तरी बघा आपण बेसनचं पीठ आणि तांदळाचं पीठ आहे ना ते एकत्र मिक्स करून भाजून घ्यायचं. हा. 2-3 मिनिटं भाजायचं फक्त. 2-3 मिनिटं जास्त मस्त पण भाजून नाही. घेणार आहे. त्यात आपलं बेसन आता भाजून झालेलं आहे इकडे. ते आता थंड आता ते थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. त्यामध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत. तेल आपलं गरम घेतलं. तर याच्यात आपण मोहरी आणि जिरं थोडं. जिरं चिरलेला कांदा. कांदा टाकलेला आहे. तेल जास्त टाकलं जातं. गरमच लागतं. तर यामध्ये आपण अजून टाकणार आहोत अद्रक पेस्ट आणि खडे मसाले जे घेतले होते ते सगळे टाकणार आहोत. टाक. आता याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत टोमॅटो टोमॅटो. आणि थोडं मीठ घालून घ्यायचं. टोमॅटो लवकर विरघळतात. त्यामध्ये आपल्या चवीप्रमाणे मीठ. ते मस्त एकजीव करून घ्यायचं. तर त्याच्यावर आपण झाकण ठेवूयात जेणेकरून जे टोमॅटो आहे ते लवकर शिजेल. पण आता ॲड करणार आहोत मसाले. चवीनुसार. हे सगळे घरचे मसाले आहेत. पावडर. आता याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत वाटर.
आणि याच्यामध्ये आपण आता फायनली ॲड करणार आहोत खेकडे. पेंदे ॲड केलेले आहेत आणि जे नांगे होते ते आणि त्यांचे काय ते पाकड्या आमच्या भाषेत पाकड्या आणि शिंगडे आणि पेंदे. आता हे एक जीव करून घ्यायचं आणि थोडा वेळ झाकण ठेवून द्यायचं. पाणी नाही टाकायचं पाणी नाही, लगेच पाणी नाही टाकायचं. थोडा वेळ 1-2 मिनिटं झाकण ठेवून द्यायचं. जे आपण बेसन आणि तांदळाचं पीठ भाजलं होतं ना ते थंड झालं छानपैकी आणि आता आपण ते बनवून घेऊ भरण्यासाठी. हां तिखट आपल्या आवडीनुसार, आपल्याला तिखट आवडीनुसार आणि चवीनुसार. चवीनुसार. जसं तुम्हाला तिखट आवडत असेल कमी जास्त तर मसाला ॲडचा जरा तरीचा मसाला नेमका आजच संपलेला आहे. तर तेवढा फक्त नाही आहे, बाकी सगळं. गरम मसाला, मीठ ॲड करणार आहोत अजून आपण यामध्ये टाकलेलं आहे ना, तर त्याच्यानुसार जरा ते बघूनच म्हणजे याच्यात मीठ टाकायचं आहे म्हणजे जास्त खारट होणार नाही. तर याच्यात पण आपण वाटण ॲड करणार आहोत. अद्रक पेस्ट, अद्रक आणि लसूण, अद्रक आणि लसूणची पेस्ट ॲड केली त्याच्यात आणि थोडं पाणी. गाईज हेल्पर ठेवला होता मी याच्यासाठी, तो मम्मीला हेल्प करायला. तो हेल्पर कॅमेऱ्याच्या मागे येऊन माझ्यासोबत व्हिडिओ आता हे सगळं मिक्स करून घेऊ आपण. गेला तुला शिंगडा भेटणार नाही मोठा आता, विसर आता. आता हे छानपैकी जरा मिक्स करून घ्यायचं. असं जे हे कसं बनवायचं, पातळ का असं कसं जाड? जाड पण नाही आणि जास्त पातळही नाही. जास्त पातळ बनवलं तर ते त्याच्यात पीठ निघून जाईल ना कवटीमध्ये. हा मग ते जेव्हा आपण ते शिजवू ना मग ते पीठ त्याला चिटकून राहत नाही, ते निघून जातं, असं रश्श्यामध्ये ॲड होतं ते. सो हे थोडं असं जाड पण नका बनवू आणि जास्त पातळ पण नका बनवू. तर मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकता, हे बघा पीठ अशा प्रकारे हे बनवून घ्यायचं तुम्हाला. म्हणजे बघा जास्त जाड पण नाही बनवलं आहे आणि पातळ पण नाही, या कन्सिस्टन्सीमध्ये बनवायचं आहे तुम्हाला, जेणेकरून ते चांगल्या प्रकारे लागलं जाईल त्या कवटीला. तेल सुटलंय. आता त्याच्यात गरम पाणी घालून घेऊ आपण. इकडे त्या बाजूलाच आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. आता ते पाणी ॲड करूया. किती पाणी टाकायचं आहे? आपल्याला जसं जाड पातळ पाहिजे तसं त्या अंदाजे किती पाहिजे तसं. हे बघा, तर एवढं पाणी आम्ही आता याच्यात ॲड केलेलं आहे. म्हणजे जसा रस्सा तुम्हाला आवडेल की आपल्याला जाड पातळ जसा ज्या याच्यामध्ये तसं आपण पाणी ॲड करायचं याच्यात. आता आम्ही पाणी ॲड करतो, गरम पाणी ॲड करतो याच्यात. गॅस बंद करू का? आणि आता परत याच्यावर झाकण ठेवायचं ना. तर परत याला उकळी येऊन द्यायची, तर आपण त्याच्यावर झाकण ठेवून देऊयात. इकडे आपण जे पीठ बनवून घेतलेले आहे ते आता आपण या कवट्यामध्ये भरणार आहोत. तर हे बघा मित्रांनो, आपण ते पीठ भरून घेऊ आता कवटीमध्ये. ते बघा अशा प्रकारे काही भरायचं आहे. हे बघा अशा प्रकारे मस्त भरून घ्यायचं. असं दाबून भरायचं की त्याच्यात? दाबून भरायचं ते दोन्ही साईडने. मस्तपैकी पीठ भरून घेऊया. टोटल 10 आहेत, 10 चिंबोऱ्या आहेत. त्यातले बघा किती 1-2च छोट्या असतील त्या. या बघा इथं 1 या 2-3 आहेत ना, तेच छोट्या होत्या. बाकी चांगल्या प्रकारे म्हणजे मोठी साईज आहे चिंबोऱ्यांची. तर हे बघा आता मम्मीने कसं भरलेलं आहे. मस्तपैकी बघा असं कव्हर केलं. आता ते तशाच प्रकारे या बाकीच्या ज्या आहेत आपण त्या सगळ्या भरून घेऊया. एकदम म्हणजे कुकिंग चॅनलवाले आमची हे चालू आहे डायरेक्ट का आम्ही तुम्हाला एक कुकिंग चॅनलचा प्रॉपर एक्सपिरियन्स देवासाठी ट्राय करतोय आम्ही. अशा प्रकारे आपण आता सगळ्या चिंबोऱ्या मस्त ते पीठ जे होतं आपलं ते त्याने भरून घेतलेलं आहे. तर आता काहीच आपण या चिंबोऱ्या आपल्या या भांड्यामध्ये ॲड करणार आहोत आपण. उकळी आल्यावरच टाकायचं पाहिजे, मग ते पीठ निघून जातं. हे पेंदे आता काही शिजले असतील? नाही
लगेच नाही आपले 10-15 मिनिटं. डालो. पाणी नाही टाकणार ना त्याच्यात? आता नाही पाणी टाकायचं. त्याच्यात कसं शिजून द्यायचं. 15-20 मिनिटं झालं. 15-20 मिनिटं. अशा प्रकारे मस्त 10 पट चिंबोऱ्या आपण याच्यात ऍड केलेल्या आहेत. आता यातला 15-20 मिनिटं मस्त शिजून घ्यायचं झाकण ठेवून, झाकण ठेवायचं. आणि त्यानंतर बघू आपण आपला माल कसा काय शिजलाय ते. तसा तुम्ही किचन मध्ये असं जेवण बनवतात तिथं म्हणजे माझा काय काम नसतं, मी येत नाही, पण या बायांना सल्यूट आहे बाई. बेकार इथं एवढा गरम होतो ना. आता पाऊस पडलाय बाहेर, एवढा बाहेरचं वातावरण ना थंड आहे, पण इथं कसं किचन जवळ ते हीट असते ना, त्याच्यामुळे बेकार गरम होतो. तर मम्मीला पण एवढा गरम होतो, तरी बाबा हे रोज जेवण बनवतात इथं. कसा काय करतात त्यांनाच नाही बाबा, बेकार काम आहे इथं एकदम. ही पण असते आणि मम्मी पण असते, दोघी जणी असतात इथं. फुल गरम होतं. मी तर आता जेवढं व्हिडिओ बनवतो म्हणून मी तर जवळ आलोय दाखवायला तुम्हाला, पण बेकार आलं होतं इथं गरम. आता फक्त त्यांचा शिजण्याचा आपल्याला वेट करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण खाऊ शकतो. भात तर आमचा बनून झालेला आहे ऑलरेडी. तर आता शिजून झाल्यानंतर आपण मग मस्त हात मारूयात त्याच्यावर आता. हां 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 हां. तर काय तसा तर मला चिंबोऱ्या जास्त म्हणजे चिंबोऱ्या मोठ्या मला जास्त आवडत नाही, म्हणजे थोड्या मी खातो तसा, पण एवढ्या नाही आवडत मला अशा. तिला जरा रेस्ट दिली आम्ही. तिचा फक्त आज काम फक्त खाण्याचं आहे. तिला फक्त आज खायचं आहे, म्हणजे मेन टेस्ट करायला हाच माणूस मयूलाच देणार आहे टेस्ट करायला. तर मित्रांनो आता आमची चिंबोऱ्याची रेसिपी झालेली आहे. बघा मस्तपैकी कशी तरी आलेली आहे. इकडे चिंबोरे घेतलेले आहे आणि हे आमच्या भाषेतलं हे शिंगडा घेतलेला आहे. आणि मेन माणूस आता टेस्ट करायला इथं बसलेला आहे. बघा मोठाच, हे पण मोठा घेतला आहे, चिंबोरी पण सगळ्यात मोठी घेतली आहे. सांग. आता तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि अशाच साहित्य नव्हतं त्या थोडा 1-2 साहित्य नव्हतं आमचा, तेवढा जरा आम्हाला सांभाळून घ्या. फर्स्ट रेसिपीची व्हिडिओ होती ना आमची. बघू जर अजून जमलं तर आपण अजून काही रेसिपीचे व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न नक्कीच करू. आणि आता या व्हिडिओमध्ये एवढंच होतं, मस्त बनवलं. आता चिंबोऱ्यांचा रस्सा खातो. तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि या व्हिडिओमध्ये एवढंच. ठीक आहे, भेटूया का पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.